जर 4 गुणा म्हणलं असेल तर 300% घ्यायची, 5 गुणा म्हणलं तर 400% घ्यायची. म्हणजे मुळामध्ये अर्थ काय याचा की 100 न आपल्याला कमी घेत राहायचं. जेवढे टाइम्स वाढायले त्याच्या 100 बाजूला साईडला काढून आपल्याला काय करायचंय तिथं SI घ्यायचं आहे. बरोबर. आता बघा क्वेश्चनला लावण्याचा अप्रोच कसा असला पाहिजे. 18 वर्षामध्ये आपने आपका 3 गुना, 18 वर्षामध्ये किती व्हायली भाई 200% न वाढायली. बरोबर. काय म्हणते पुढे, उसी व्याज दर पर त्याच रेट न धन का अपने आप का 19% 19 टाइम्स 19 वेळा किती वर्षामध्ये होईल. क्वेश्चन एकदम इझी आहे, टाईप एकदम इझी आहे, काहीच करायचं नाही, कुठला फॉर्म्युला लावायचा नाही. 19 गुणा म्हणजेच काय होणार आहे भाई 1800 गुणा वाढणार आहे. किती गुणा वाढायली ही 1800 गुणा. मला सांगा ही ह्याचं किती मल्टिपल आहे, 200 1800च्या किती मल्टिपल आहे तर 9 ह्याला मल्टिपल होते. बरोबर. म्हणजे 9 गुणाकारामध्ये, आणि इकडं 9 आपल्याला काय करायचंय मल्टिपल करायचंय. कशाचं 18 9